वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये सेकंड राऊंडचा किती एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो, किती मार्क्सने कट ऑफ कमी होऊ शकतो. या ठिकाणी कट ऑफ हा लो कट ऑफ जात असतो, तर किती मार्क्स पर्यंत कट ऑफ कमी होईल. त्याचप्रमाणे कुठले इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे जे की कट ऑफ वरती परिणाम करत असतात सेकंड राऊंड साठी, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचप्रमाणे माय डिअर फ्रेंड्स, हा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की किती मार्क्सने कट ऑफ कमी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे, जेणेकरून तुम्हाला कसल्या प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही. मी जे पण पॉइंट सांगितलेले आहे, प्रिव्हियस इयरचा डाटा अनालिसिस करून सर्व पॉइंट्स मी या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. त्यामुळे जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघत असाल, सगळी इन्फॉर्मेशन, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मी या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो तुमच्यासाठी. या ठिकाणी चार्ट्स प्रिपेअर करून व्हिडिओज तयार करतो, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी ते इझी होईल. त्यामुळे ज्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघितले नसेल, ते तुम्ही बघू शकता की या चॅनलवरती किती ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करत असतो. त्याचप्रमाणे ज्यांना नव्याने चॉईस फिलिंग करायची असेल, त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवरती मी गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेससाठी सेपरेट व्हिडिओज घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे, रिझन सांगितलेले आहे की कुठले रिझनमुळे या कॉलेजला आपण वरती घेतलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ जो आहे ते चॉईस फिलिंगसाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघायला हवे. त्याचप्रमाणे आपण त्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जर तुमचे ऍडमिशन झालेले असेल प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये, तर एज्युकेशन लोनसाठी काय प्रोसेस आहे ते, त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी बघणार आहोत की फर्स्ट राऊंड मध्ये किती कट ऑफ होता. की या ठिकाणी कॅटेगरी वाईज मी दिलेले आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी 642, ईडब्ल्यू साठी 617 हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी आहे. एसीबीसी साठी 635, ओबीसी साठी 637 एवढा कट ऑफ होता. एसटी साठी 557 एवढा कट ऑफ आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये दिसलेला आहे. एसटी साठी 434 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये. विजय साठी 602, NT1 साठी 543, NT2 ज्याला NTC म्हणतो 618, NTD साठी 637 एवढा कट ऑफ आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये दिसलेला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये. डिफेन्स 1 मध्ये 602, 2 मध्ये साठी 586 आणि 3 साठी 600 एवढा कट ऑफ आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये बघायला भेटलेला आहे. त्याचप्रमाणे बाकी तुम्ही बघू शकता या ठिकाणी कट ऑफ हे होतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी फर्स्ट राऊंडचा कट ऑफ. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. नेक्स्ट आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये बघूया. तर ओपन साठी 602, ओबीसी साठी 602, एसीबीसी साठी 600 एवढा कट ऑफ आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये बघायला भेटलेला आहे. एसटी साठी 538, एसटी साठी 402, विजय साठी 582 एवढा कट ऑफ आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये बघायला भेटलेला आहे. त्यानंतर NT1, NT2, NTC तुम्ही या ठिकाणी बघू शकता 562, 601, 602 एवढा रिस्पेक्ट एवढा कट ऑफ आपल्याला कॅटेगरी वाईज प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये बघायला भेटलेला आहे. तुम्ही या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. हे आपल्याला फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे. मी सेपरेट कॉलेज वाईज सुद्धा डिस्कस केलेला आहे की कुठल्या कॉलेजचा किती कट ऑफ केलेला आहे. तुम्ही त्यासाठी प्रिव्हियस व्हिडिओज या ठिकाणी बघू शकता. तर माय डिअर फ्रेंड, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की कुठले फॅक्टर्स आहे जे की कट ऑफ लो कट ऑफ साठी कारणीभूत ठरतात, आणि त्यानंतर मी सांगणार आहे की कितीने कट ऑफ कमी होऊ शकतात. तर इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट जो फॅक्टर आहे ज्यामुळे कट ऑफ हा सेकंड राऊंड मध्ये कमी होत असतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे जे ऑल इंडिया कोटा आहे. ऑल इंडिया कोटामध्ये काही स्टुडंटनी फर्स्ट राऊंड साठी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे, किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये महाराष्ट्र स्टेटचे स्टुडंट ऑल इंडिया कोट्यामध्ये ऍडमिशन घेत असतात. त्यामुळे सीट्स जे आहे, त्यांचे सीट्स जे आहे स्टेट कोट्यामध्ये व्हॅकंट होतात. अँड हे रिझन आहे की स्पेसिफिक दरवर्षी जे सेकंड राऊंड साठी सीट्स वॅकंट होण्याचे सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे की ऑल इंडिया कोट्यामध्ये महाराष्ट्र स्टेटचे स्टुडंट जातात. त्यामुळे या ठिकाणी खूप सारा स्टेट मेरिट रँक जो आहे तो त्यामध्ये चेंजेस होऊ शकतो, आणि तेच रिझन आहे की आपल्याला सेकंड राऊंड साठी कट ऑफ हा कमी जातो. सगळ्यात इम्पॉर्टंट हा फॅक्टर, जेवढे जास्त स्टुडंट ऑल इंडिया कोटा थ्रू ऍडमिशन घेतील, तेवढा या ठिकाणी आपला चान्सेस जे आहे ते इन्क्रीमेंट होतात, तेवढे सीट्स वॅकंट होतात, आणि त्यामुळे आपल्याला कॉलेज सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो की रिस्पॉन्सिबल आहे लो कट ऑफ साठी सेकंड राऊंड मध्ये. ओके.
त्यानंतर काही स्टुडंट जे आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये सीट्स अलॉट झाल्यानंतर सुद्धा सीट्स घेत नाही इन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये बिकॉज ऑफ फीजमुळे काही स्टुडंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये सीट्स अलॉट झाल्यानंतर सुद्धा ते सीट्स घेत नाही आणि त्यामुळे त्यांचं सीट सुद्धा या ठिकाणी सेकंड राऊंडमध्ये आपल्याला व्हॅकंट झालेले दिसतात आणि त्यामुळे आपण सेकंड राऊंडसाठी कट ऑफ या ठिकाणी कमी होत असतो. हे महत्वाचं कारण आहे. थर्ड इम्पॉर्टंट कारण म्हणजे कॅटेगरी शिफ्ट. कॅटेगरी शिफ्ट मीन्स स्पेसिफिक काही कॅटेगरीचे स्टुडंट ओपन कॅटेगरीमधून ऍडमिशन घेतात, ज्यामध्ये जास्तीत प्रमाणामध्ये एनटीसी एनटीडी कॅटेगरी आहे. त्याचप्रमाणे ओबीसी कॅटेगरी स्टुडंट आहे, एससीबीसी कॅटेगरी स्टुडंट आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी स्टुडंट आहे. हे स्टुडंट काही स्टुडंट हे ओपन कॅटेगरी थ्रू ऍडमिशन घेतात. ओके, त्यामुळे त्यांच्या कॅटेगरीचे सीट जे आहे ते आपल्याला सेकंड राऊंड मध्ये आपल्याला व्हॅकंट झालेले दिसतात त्यांच्या पर्टिक्युलर कॅटेगरी मध्ये. त्यामुळे त्यांचे ऍडमिशनचे चान्सेस जे आहे सीट्स व्हॅकंट होतात स्पेसिफिक फॉर दॅट कॅटेगरी. हे रिझन आहे कॅटेगरी स्टुडंटसाठी महत्वाचं रिझन आहे की सीट्स का व्हॅकंट होतात तर. आणि त्याचप्रमाणे जे बाकी ऑर्फन वगैरेच्या ज्या सीट्स आहेत त्यांच्या कॅटेगरीनुसार ते सीट्स आपल्याला सेकंड राऊंड मध्ये येत नाही, ते आपल्याला मॉपअप राऊंड मध्ये येत असतात. त्यामुळे सेकंड राऊंड मध्ये त्यांचा काही परिणाम या ठिकाणी होत नाही. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट रिझन हेही असू शकतं की काही कॉलेजेस नव्याने सुद्धा ऍड होऊ शकतात. न्यू गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असो किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असो, हे कॉलेज नव्याने या ठिकाणी ऍड होऊ शकतात. 7 ते 8 मेडिकल कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचे चान्सेस आहे की ते येऊ शकतात. मे बी ते सेकंड राऊंड मध्ये येतील किंवा थर्ड राऊंड मध्ये येतील, परंतु चान्सेस आहे. आणि जर ते सीट्स नव्याने ऍड झाले तर आपल्याला खूप महत्वाचा या ठिकाणी इम्पॅक्ट सेकंड राऊंडच्या किंवा मॉपअप राऊंडच्या कट ऑफ मध्ये जाताना दिसेल. हे फॅक्टर्स आहे खूप महत्वाचे पॉइंट्स मी या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. तुम्ही या व्हिडिओला परत बघू शकता की कुठले फॅक्टर्स महत्वाचे आहे कट ऑफ या ठिकाणी लो जाण्यासाठी. ओके, आणि आता आपण बघूया की कट ऑफ हा नक्की किती मार्क्सने कमी होतो आणि प्रिव्हियस इयरला किती मार्क्सने कमी झालेला होता ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. तर माय डिअर फ्रेंड्स, तर प्रिव्हियस इयर जर बघायचे झाले फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड मध्ये जर कम्पॅरिझन आपण त्या ठिकाणी केलं तर 6 ते 7 मार्क्सनी 6 to 7 मार्क्सने हा कट ऑफ लो जात असतो फॉर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. 6 to 7 मार्क्सने कट ऑफ आपल्याला हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये फॉर ओपन कॅटेगरी कट ऑफ हा कमी जात असतो. त्याचप्रमाणे सेम फॉर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा 6 to 7 मार्क्सने कट ऑफ हा जो आहे तो कमी जात असतो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये. ओके, हा सुद्धा आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरी बद्दल सांगितलेला आहे. ओके, आणि जे कॅटेगरी स्टुडंट्स आहे कॅटेगरी ज्यामध्ये एससी कॅटेगरी आहे, एसटी कॅटेगरी आहे, एनटीबी कॅटेगरी आहे, व्हीजे कॅटेगरी आहे, यांच्यामध्ये फारसा असा फरक पडत नाही. तरी सुद्धा 2 ते 3 मार्क्सने कट ऑफ हा त्यांचा सेकंड राऊंड मध्ये हा कमी जातो. परंतु मॉपअप राऊंड मध्ये जे कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच खूप सारा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. कारण आहे की मॉपअप राऊंड मध्ये त्यांच्या ज्या कॅटेगरीच्या सीट्स आहे, ज्या ऑर्फन पीडब्ल्यूडी सीट्स आहे ते त्यांच्या स्पेसिफिक कॅटेगरीसाठी जातात. त्यामुळे कॅटेगरी स्टुडंटसाठी 2 ते 3 मार्क्सने कट ऑफ जो आहे सेकंड राऊंड मध्ये आपल्याला कमी झालेला दिसेल आणि मॉपअप राऊंड मध्ये हा कट ऑफ अजूनही कमी होताना आपल्याला दिसणार आहे. हे काही इम्पॉर्टंट रिझन्स होते, हे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते जे सेकंड राऊंड मध्ये आपल्याला कट ऑफ वरती इम्पॅक्ट करतील. त्याचप्रमाणे आपण बघितलेलं आहे की कट ऑफ किती मार्क्सने कमी होणार आहे कॅटेगरी स्टुडंटसाठी बघितलेलं आहे. यामध्ये स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, व्हीजे कॅटेगरी, त्याचप्रमाणे एनटीबी कॅटेगरीसाठी आपण हे बघितलेलं आहे. आणि जे 6 ते 7 मार्क्स मॅक्स टू मॅक्स 7 मार्क्स 5 to 7 पर्यंत पण त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. परंतु हे ओपन कॅटेगरीसाठी आहे
त्याचनंतर या ठिकाणी NT2 NT3 OBC कॅटेगरी यांच्यामध्ये सुद्धा फरक पडतो, EWS कॅटेगरी SCBC कॅटेगरी. ओके, परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये EWS कॅटेगरी नसते, त्याचाही परिणाम प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा कट ऑफ वरती आपल्याला दिसून येतो. आणि यावर्षी EWS कॅटेगरीचा कट ऑफ फर्स्ट राऊंड मध्ये खूप कमी गेलेला आहे, एक चांगली गोष्ट आहे. आणि त्याच सेम ट्रेंड आपल्याला सेकंड राऊंड मध्ये सुद्धा जाताना दिसणार आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते, तर आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा जो ओपनचा कट ऑफ आलेला 642 फर्स्ट राऊंड मध्ये, तर यामध्ये आपल्याला चेंजेस होऊन 635 ±2 एवढे मार्क्स आपल्याला जाताना दिसणार आहे. EWS मध्ये सेम आहे की या ठिकाणी ±5 मार्क्सचा आपल्याला डिफरन्स दिसणार आहे. SCBC कॅटेगरीमध्ये सुद्धा सेम ±5 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसणार आहे. OBC कॅटेगरीमध्ये सुद्धा या ठिकाणी ±6 to 7 मार्क्सचा आपल्याला चेंज OBC कॅटेगरीमध्ये दिसणार आहे. SC कॅटेगरीमध्ये ±2 to 3 मार्क्सचा आपल्याला चेंज या ठिकाणी दिसू शकतो SC कॅटेगरीमध्ये. ST कॅटेगरीमध्ये सुद्धा सेम आहे, बिकॉज कॅटेगरी स्टुडंटच्या सीट्स सेकंड राऊंडसाठी खूप कमी या ठिकाणी व्हॅकंट असतात. त्यामुळे या ठिकाणी जास्ती चेंज आपल्याला मॉपअप राऊंड मध्ये दिसून येतो. सेकंड राऊंड पेक्षा सुद्धा जास्ती चेंज आपल्याला मॉपअप राऊंड मध्ये कॅटेगरी स्टुडंटसाठी दिसून येतात. त्यामुळे हा पॉईंट सगळ्यांनी नक्की लक्षात घ्यावा. तुमचे चान्सेस आहे, तुम्हाला सिलेक्शन नक्की तुमचं सिलेक्शन होणार आहे. प्रिव्हियसचा डाटा जो आहे त्यानुसारच यावर्षी सुद्धा सेम प्रोसेस होणार आहे. आणि जर नवीन मेडिकल कॉलेजेस जर ऍड झाले तर नक्की त्याचा सुद्धा खूप फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे हे पॉइंट जे पण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. ओके, SC कॅटेगरी झालं, ST कॅटेगरीमध्ये सेम, VJ मध्ये सुद्धा सेम 2 ते 3 मार्क्सने ठिकाणी कट ऑफ कमी जास्ती होऊ शकतो, जास्ती नाही, सॉरी माय मिस्टेक. NTB मध्ये सुद्धा ±2 to 3 मार्क्सचा फरक या ठिकाणी दिसू शकतो. परंतु NTC NTD मध्ये आपल्याला 6 to 7 मार्क्सचा या ठिकाणी ±6 to 7 मार्क्सचा फरक आपल्याला दिसू शकतो. ओके, या ठिकाणी मी जे प्लस मायनस सांगितलेले आहे म्हणजे 5 to 6 मार्क्स नक्की कमीच होणार आहे, वाढणार तर नाहीच आहे. ओके, हे तुम्ही या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी बघू शकता. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा सेम 6 ते 7 मार्क्सने कट ऑफ या ठिकाणी कमी होणार आहे. आपल्याला नक्कीच 595च्या आसपास सेकंड राऊंड मध्ये कट ऑफ जाताना दिसणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करायला हवा तुमच्या फ्रेंड्समध्ये, या व्हिडिओला लाईक करायला हवे, कमेंट करायला हवे, जेणेकरून नवीन व्हिडिओ घेण्यासाठी मला मोटिवेशन त्या ठिकाणी भेटेल. ओके, thank you so much my dear.